रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। मतदानासाठी ईव्हीएम मशीन पोहोचवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण 14,38,471 मतदार असून या मतदारसंघात 1,942 मतदान केंद्र आहेत। उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया जी आहे ही पार पडणार आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये देखील उद्या मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडताना पाहायला मिळते। एकंदरीतच बघितलं तर प्रशासन आता अलर्ट मोडवर आलं असून प्रशासन ईव्हीएम मशीन पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रशासनाची लगबग आता चालू दिसते। एकंदरीत पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण 1943 मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्रावर मशीन पोहोचवण्याची जी प्रक्रिया आहे ती आजपासून सुरू झालेली आहे। जे कर्मचारी आहेत मतदान प्रक्रिया जे पार पाडणारे कर्मचारी ते या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात। ज्या ईव्हीएम मशीन असतील किंवा मतदान पेट्या असतील त्या ताब्यात घेण्यासाठी इथं कर्मचाऱ्यांची जी आहे ती लगबग चालू झालेली दिसते। एकंदरीतच पाहिलं तर ही मतदान प्रक्रिया सुरळीत आणि व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासन एक प्रकारे सज्ज झालेले एकंदरीत पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे आणि आज ही मशीन जी आहे ही प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचणार असून यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।